व्यासांनी महाभारत लिहिले. आद्रिका नावाची एक अप्सरा होती. तिला स्वर्गातील नंदनवनाचा कंटाळा आला म्हणून ती पृथ्वीवर आली. मत्स्य नावाच्या देशातून हिंडू लागली. एका तलावाजवळ गेली. पायातले पैंजण वाजवू लागली. तलावाजवळच्या ऋषींना राग आला, कारण त्यांचा एकांत भंगला. त्यांनी आद्रिकेला शाप दिला की तू मत्स्य होशील. अप्सरा रडू लागली. तिने ऋषींना विनवणी केली. ऋषींना दया आली. ते म्हणाले, तुला दिवसा अप्सरेच्या रूपाने हिंडता फिरता येईल, मात्र रात्र तू मत्स्य होशील. त्याचप्रमाणे दिवसा ती अप्सरा हिंडत होती. ती उपरिचर नावाच्या राजाच्या दृष्टीस पडली. त्याला आद्रिका पसंत पडली. तो रोज उपरिचर राजा आद्रिकेकडे येऊ जाऊ लागला. असे काही दिवस गेले. पुढे ती अप्सरा माणसाच्या रूपाने तळावातच राहू लागली. धूतरावा नावाचा म्हातारा कोळी तळाजवळ आला. त्याने तळ्यात जाळे टाकले. त्यात एक मोठी मत्स्यशी सापडली. त्याला वाटले हिच्या पोटात धन सापडेल. कोळ्याने मत्स्यशीला चिरले. त्यातून निघाली 2 बाळे, एक मुलगा आणि दुसरी मुलगी. कोळ्याला नव्हती मुलगी. त्याने मुलगी ठेवून घेतली आणि मुलगा आपल्या राजाला म्हणजे उपरिचराला नेऊन. अप्सरेचा हा मत्स्यीचा जन्म संपला व ती स्वर्गात निघून गेली. इकडे अतिशय मोहक डोळ्यांची ती मुलगी मोठी झाली. मुलगी अतिशय देखणी होती, पण तिच्या अंगाला माशाचा वास येत होता. एकदा ती यमुना नदीच्या होडी हाकारीत होती, जाळी टाकीत होती आणि मासे पकडीत होती. पाऊस येईल असा रंग दिसत होता. जाळ्यात मोठा मासा काही येईना. इतक्यात पाऊस सुरुवात झाली. यमुनेच्या तीरावर एक ऋषी उभे होते. पराशर त्यांचे नाव. ते या मुलीला हाका मारू लागले, हे तरुणी, होडी घेऊन या तीराला ये ग, मला दुसऱ्या तीराला जायचं आहे. तरुणीने रिकामे जाळे ओढले. ती होडी ऋषीजवळ आली तर पराशर ऋषी होडीत बसले. होडी चालू झाली. पाऊस येतच होता. पराशरांना ती तरुणी आवडली. त्याने तिच्या अंगाला येणारा माशाचा वास नाहीसा केला. तिच्याशी लग्न केले. आता अंगाचा सुवास लांबवर पसरू लागला, म्हणून तिला पराशर मत्स्यगंधेची योजगंधा म्हणू लागले. या पराशराच्या या मत्स्यगंधेच्या मुलाचे नाव व्यास. मत्स्यगंधेला कोळी लोक सत्यवती या नावाने हाक मारीत. तिच्या अंगाला माशासारखा वास येई म्हणून तिला मत्स्यगंधा म्हणत. पराशरांनी व्यासाला आपल्याबरोबर घेतले. व्यासांनी 8व्या वर्षी मुंज झाली. ते ब्रह्मदेवाकडे शिकू लागले. 14 विद्या आणि 64 कला त्यांनी अवगत झाल्या. सगळे वेद तोंडपाठ झाले. व्यासांनी 18 पुराणे लिहिली. व्यास 21 वर्षाचे झाले. त्यांनी वाटिकेशी लग्न केले. वाटिका ही जाबाळी ऋषींची मुलगी. व्यासांना भारतखंड 6 वर्ष हिंडत होते. त्याने अनेक राज्ये पाहिली. तिथेच लोक पाहिले. त्यांचे स्वभाव पाहिले. व्यासांनी हिंडता हिंडता साऱ्या तीर्थयात्रा केल्या. मग ते हिमालयापाशी आले. हिमालयापाशी व्यासांचे आश्रम स्थापित केला. व्यासांकडे अनेक शिष्य शिकायला आले. व्यासांना वाटू लागले की आपण महाभारताची कथा लिहावी, ती काव्यात लिहावी. व्यासांनी लिहायचे साहित्य जमवले आणि व्यास लिहायला बसले. व्यासाने एक ओळ लिहिली आणि 10 ओळींचा मजकूर त्यांच्या डोक्यात गर्दी करायचा. एक पान लिहिले की त्यांच्या डोक्यात 10 पानांचा मजकूर यायचा. लिहिणे आणि डोक्यातल्या विचारांची गर्दी यांचा मेळ जमेना, म्हणून त्यांनी गणपतीची प्रार्थना केली. गणपती स्वतः व्यासांचे लेखक व्हायला कबूल केले, पण त्यांची एक अट होती. मी लिहित असताना क्षणभर सुद्धा थांबणार नाही. व्यास म्हणाले, कबूल. पण गणपती म्हणाले, पण काय? व्यास म्हणाले, हे गणराय, मी जो श्लोक सांगेन त्याचा अर्थ माझ्या ध्यानात येईपर्यंत मी सहज दुसरा श्लोक लिहायला सांगेन. गणपती म्हणाले, ठीक. गणपतीने लिहायला आरंभ केला. व्यासांनी सांगितलेल्या श्लोकांच्या अवघड अर्थामुळे तेवढे गणपतीला थांबावे लागले, नाहीतर त्यांची लेखणी सतत चालू होती. व्यासांनी महाभारताची 18 पर्वे लिहिली आणि गणपतीने ती लिहून काढली. तेच महाभारत आपण मोठ्या आवडीने वाचतो. अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.